विद्यार्थी मित्र, इनोव्हेटिव्ह सायन्स या युट्यूब चॅनल मध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. प्राण्यांचे वर्गीकरण व्हिडिओ भाग 1 तुम्ही पाहिलेला आहे आणि चांगल्या प्रकारच्या कमेंट्स तुमच्या येत आहेत आणि म्हणून वेगवेगळे व्हिडिओ मला करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि त्यांचं वर्गीकरण कशा प्रकारचं केलं जातं आणि त्यांची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत ती आपण पाहणार आहे. तर हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला निश्चित आवडेल. चला तर मग प्राण्यांचे वर्गीकरण पुढचा भाग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू. फायलम ॲनिलिडा, वलयी प्राणी संघ. वलयी प्राणी संघ म्हणजे वलय असणारा, गोल वलय असणारा प्राणी संघ ॲनिलिडा. त्याचं उदाहरण म्हटलं तर लगेच आपल्या डोळ्यासमोर गांडूळ आलं पाहिजे किंवा लीच हा प्राणी आला पाहिजे किंवा वेगवेगळे नेरीस सारखे जे सरपटणारे कृमी आहेत ते लक्षात आले पाहिजे. मग आपल्या डोळ्यासमोर विशेषतः गांडूळ आलं की गांडुळाची वैशिष्ट्ये आपल्याला सहज देता येतील. काय काय वैशिष्ट्ये आहेत या गांडुळाची आपण पाहूया. These animals are aquatic or terrestrial or free living or parasitic. हे सगळे जे प्राणी आहेत हे बहुतेक कुठं कुठं आढळ आहे त्यांचा. हे सर्व प्राणी स्वतंत्र राहणारे आहेत किंवा समुद्रामध्ये आढळणारे आहेत, पाण्यामध्ये आढळणारे आहेत, समुद्रामध्ये आढळणारे आहेत, गोड्या पाण्यात आढळणारे आहेत आणि शिवाय ते टेरेस्ट्रियल आहे. टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर, जमिनीवर असणारे सुद्धा आहेत. पॅरासायटिक आहेत, दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरावर वाढणारे सुद्धा हे पॅरासायटिक आहेत म्हणजे परजीवी आहेत. अशा प्रकारचं महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायचंय. ऑल दिस एनिमल्स आर बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रिप्लोप्लास्टिक, ऑर्गन सिस्टीम लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन अँड मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी. आता पहा, बरीचशी वैशिष्ट्ये एकाच पॉइंट मध्ये घेतलेली आहेत. बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, ते शरीराचे बरोबर जर मध्य अक्ष घेतला आपण तर मध्य अक्षावरून शरीराचे बरोबर 2 भाग आपल्याला करता येतात. ट्रिप्लोप्लास्टिक आहेत, 3 लेअर पासून तयार झालेलं आहे शरीर. ऑर्गन सिस्टीम लेव्हल ऑर्गनायझेशन आहे म्हणजे अवयव संस्था संघटन यांच्या शरीरामध्ये दिसून येतं. म्हणजे मग चेता संस्था आहे किंवा पचन संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे अवयव या प्राण्यांच्या मध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणून आपण ऑर्गन सिस्टीम लेव्हल ऑर्गनायझेशन आपण त्याला म्हटले. अँड मेटामेरिकली सेगमेंटेड, मग सेगमेंट त्यांच्या शरीरावरती आहेत. सेगमेंट म्हणजे खंड, असे खंड त्यांच्या शरीरावरती आपल्याला दिसून येतात. अनेक खंडांच्या पासून या प्राण्यांचं शरीर हे तयार झालेलं असतं म्हणून आपण त्याला म्हटले सेगमेंटेड बॉडी. दिस एनिमल्स हॅव लॉन्जिट्युडनल अँड सर्क्युलर मसल्स फॉर लोकोमोशन. हे जे प्राणी आहेत या प्राण्यांच्या मध्ये आपल्याला लोकोमोशन करण्यासाठी म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांच्यामध्ये ठराविक प्रकारचे अवयव असतात. तर हे जे अवयव आहेत दे हॅव सेटी और पॅरापोडिया और सकर्स फॉर लोकोमोशन. म्हणजे हे जे प्राणी आहेत या प्राण्यांच्या मध्ये पॅरापोडिया आहे, नेरीस जर आपण घेतला तर पॅरापोडिया आहे. मग या प्रचलनासाठी या प्राण्यांच्या मध्ये सेटी म्हणजे SETAE स्पेलिंग लक्षात घ्या. SETAE सेटी म्हणजे दृढ रोम. यांच्यामध्ये दृढ रोम असतात. हे जे दिसत आहेत ना बाजूने तुम्हाला छोटे छोटे, याला दृढ रोम म्हटलेलं आहे, दृढ रोम. मग एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी या प्राण्यांच्या मध्ये दृढ रोम असतात किंवा पॅरापोडिया असतात, पॅरापोडिया किंवा त्यालाच पॅरापोडियाला परापाद म्हणतात. पहा, परापाद. आणि या लीच सारख्या प्राण्यामध्ये चूषक असतात, पहा, सकर्स असतात. या सकर्सच्या द्वारे हे प्राणी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात. तर अशा प्रकारची वैशिष्ट्ये या प्राण्यांची सांगता येतील. दीज एनिमल्स हॅव नेफ्रिडिया फॉर ऑस्मो रेग्युलेशन अँड एक्सक्रीशन. यांच्यामध्ये या प्राण्यांच्या मध्ये सुद्धा तुम्हाला नेफ्रिडिया सारखा अवयव जो आहे तो नेफ्रिडिया सारखा अवयव आहे. म्हणजेच एनस, एका टोकाला एनस आहे, होल आहे. नेफ्रिडिया म्हणजे होल. त्या होल मधून काय होतं, टाकाऊ पदार्थ जे आहेत त्या प्राण्यांच्या शरीरामधून बाहेर टाकले जातात. दिस एनिमल्स आर हर्माफ्रोडाइट और युनिसेक्शुअल. हे प्राणी सुद्धा कसे आहेत, उभयलिंगी आहेत. गांडोळासारखा जर प्राणी तुम्ही पाहिला तर या ठिकाणी असणारे जे सेगमेंट्स आहेत, हे जे वलय आहेत या वलयामध्ये
मेल अँड फिमेल सिस्टीम जी आहे ती याच एकाच सेगमेंटमध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे हे प्राणी उभयलिंगी आहेत किंवा काही प्राणी एकलिंगी सुद्धा आहेत. अशा प्रकारची वैशिष्ट्ये तुम्हाला सांगता येतील. उदाहरणं जर आपण पाहिली तर अर्थवॉर्म, लीच किंवा नेरिस. विद्यार्थी मित्र, एनिलिडा, ANNELIDA, एनिलिडा. एनिलिडा म्हटलं की उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे, गांडूळ. प्राणी समोर आला की लगेच तुम्हाला त्याची वैशिष्ट्ये तुम्हाला लगेच आठवतील आणि शरीराची रचना आपल्या डोळ्यासमोर आली की तुम्हाला वैशिष्ट्य ती बरोबर देता येईल. लीच किंवा गांडूळ किंवा नेरिस यासारखी उदाहरणं एनिलिडा या संघाची देता येतील. त्यानंतरचा पुढचा फायलम आहे, पुढचा संघ आहे तो म्हणजे आर्थ्रोपोडा. संधिपात प्राणी संघाची अनेक उदाहरणं आहेत. दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला हे अनेक प्राणी आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा इकडे तुम्हाला दिसतील. आर्थ्रोपोडा म्हटलं की हे चित्रामध्ये दिसणारे जे प्राणी आहेत हे तुमच्या डोळ्यासमोर आले पाहिजे. मग फुलपाखरू आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची कीटक आहे, घरमाशी आहे किंवा नाकतोडा आहे, मधमाशी आहे. तर अशा प्रकारचे जे कीटक आहेत ते कीटक लगेच तुमच्या डोळ्यासमोर येतील. असंख्य उदाहरणं तुम्हाला या आर्थ्रोपोडाची सांगता येतील. मग काय काय वैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहूया. तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य, दिस फायलम इज लार्जेस्ट फायलम ऑफ एनिमॅलिया. हा जो संघ आहे तो सगळ्यात मोठा संघ पृथ्वी तलावरचा आपल्याला म्हणता येईल, कारण सगळ्यात जास्त संख्येनं प्राणी या संघामध्ये येतात आणि म्हणून जीवन संघर्षात सर्व प्रकारे यशस्वी झालेला असा हा संघ आपल्याला म्हणता येईल. प्लॅनेट अर्थ हॅज हायेस्ट नंबर ऑफ एनिमल्स फ्रॉम दिस फायलम. हेन्स दिस इज लार्जेस्ट फायलम with highly successful animals in animal kingdom. Therefore we can say so many huge amount of animals are involved in this phylum Arthropoda. Then next is the characteristics of this phylum. These animals are bilaterally symmetrical, triploblastic and organ system level of organization and coelomate. ही जी सगळी वैशिष्ट्ये आहेत ही सगळी वैशिष्ट्य ही तुम्हाला सांगता येतील. पहा काय काय आहे. ट्रिप्लोब्लास्टिक आहे म्हणजे त्रिस्तरीय आहे. त्यानंतर बायलॅटरल सिमेट्रिकल म्हटलेलं आहे म्हणजे द्विपार्श्व सममित असणारं शरीर आहे. द्विपार्श्व सममित म्हणजे एका मध्य अक्षामधून या प्राण्यांच्या शरीराचे बरोबर दोन भाग होतात म्हणून द्विपार्श्व सममिती त्यांच्या शरीरामध्ये आहे. त्यानंतर ते इथं सिलोमेट म्हटलेलं आहे म्हणजे सत्य देह गुहा यांच्यामध्ये आहे. सत्य देह गुहा या प्राण्यांच्या शरीरामध्ये आहे आणि ते सगळे प्राणी ऑर्गन सिस्टीम लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे चांगल्या प्रकारचं अवयव संस्था संघटन या प्राण्यांच्या शरीरामध्ये आहे. वेगवेगळे अवयव वेगवेगळे कार्य करण्यासाठी या प्राण्यांच्या शरीरामध्ये आहेत म्हणून आपण त्यांना म्हणतोय ऑर्गन सिस्टीम लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन. पण पुढचं वैशिष्ट्य आपण जर पाहिले तर बॉडी डिव्हिजिबल इंटू हेड, थोरॅक्स, एब्डोमेन अँड हॅज अ चिटिनियस एक्झोस्केलेटन, जॉइंटेड अपेंडेजेस आर प्रेझेंट. आता या प्राण्यांच्या मध्ये बॉडी डिव्हिजिबल इंटू हेड, थोरॅक्स, एब्डोमेन हे जे प्राणी आहेत या प्राण्यांचं शरीर वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेलं आहे. कोणत्या कोणत्या भागामध्ये. आता आपण या ठिकाणी एखादा कीटक घेऊया किंवा एखादा प्राणी यातला घेऊया. मग इथं पहा खालचा बग घेऊया. बग मध्ये आपल्याला हेड इथं दिसतंय हेड. त्यानंतर थोरॅक्स आहे इथं मध्यभागी, इथं थोरॅक्स म्हणजे मान आपण म्हणूया. आणि एब्डोमेन धडाचा भाग जो आहे तो एब्डोमेनचा भाग या ठिकाणी आहे. आणि या प्राण्यांचं शरीर जे आहे कायटेनियस एक्झोस्केलेटन आहे. मग कायटेनियस एक्झोस्केलेटन म्हणजे काय तर या प्राण्यांचं शरीर कायटिन युक्त बाह्य कंकाल न व्यस्त आच्छादलेलं असतं. म्हणजे कायटिन युक्त म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार झालेलं कठीण असं कवच जे आहे या कवचानं या प्राण्यांचं शरीर आच्छादलेलं असतं संरक्षणासाठी. म्हणून आपण म्हटलंय these animals has a chitinous exoskeleton and
अपेंडेजेस आर जॉईंट, जे अवयव आहेत किंवा जी उपांगे आहेत या प्राण्यांची छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडलेली आपल्याला दिसून येतात, म्हणून यांना संधिपाद प्राणी म्हणतात. आपण काय म्हणतोय पहा, दीज एनिमल्स हॅव जॉईंटेड appendages. These animals have jointed appendages. Therefore, they are called arthropods. आर्थ्रोपोडचा मराठी अर्थ आहे संधिपाद, म्हणजे वेगवेगळ्या तुकड्या तुकड्यांनी जॉईंटनी या प्राण्यांचं शरीर तयार झालेलं आहे, म्हणून आपण त्याला संधिपाद प्राणी म्हणतो, आर्थ्रोपोड्स म्हणतो. मग आर्थ्रोपोड्स म्हटलं, आर्थ्रो म्हणजे संधिपाद, तर तुकड्या तुकड्यांनी तयार झालेलं. मग आपल्या डोळ्यासमोर लगेच तुकड्या तुकड्यांनी कोणत्या प्राण्यांचं शरीर तयार झालेलं आहे ते आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे, आणि मग त्याच्यानुसार वैशिष्ट्ये जी आहे ती तुम्हाला देता येतील. नेक्स्ट कॅरेक्टर, रेस्पिरेशन बाय गिल्स, बुक गिल्स और लंग्स और ट्रॅकेड सिस्टीम, म्हणजे पहा, श्वसन या प्राण्यांच्या मध्ये कशा प्रकारे घडून येतो, श्वसनाची क्रिया या प्राण्यांच्या मध्ये कशा प्रकारे घडून येते पहा. मग यांच्यामध्ये गिल्स आहेत, कल्ले आहेत, किंवा यांच्यामध्ये फुफ्फुस आहेत, किंवा काही वेळेला फुफ्फुसांची जी संस्था आहे, फुफ्फुस वाहिन्या ज्या आहेत, श्वसन नलिका ज्या आहेत, श्वसन नलिकांच्या द्वारे या प्राण्यांच्या शरीरामध्ये श्वसनाची क्रिया होते. एक्सक्रीशन थ्रू माल्फिजियन ट्युब्युल्स. एक्सक्रीशन जे आहे, एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन, बाहेर टाकण्याची क्रिया. मग जे टाकाऊ पदार्थ आहेत, हे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी या प्राण्यांच्या मध्ये माल्फिजियन ट्युब्युल्स असतात, म्हणजे ठराविक प्रकारचा अवयव या प्राण्यांच्या शरीरामध्ये अन्ननलिकेला असतो, त्याला म्हटलंय माल्फिजियन ट्युब्युल्स. अशा प्रकारचे माल्फिजियन ट्युब्युल्स या प्राण्यांच्या शरीरामध्ये आहे. आर्थ्रोपोडाचं आणखी एक उदाहरण खूप महत्वाचं लक्षात ठेवा, ते म्हणजे जुरळ आहे, विंचू आहे, यासारखे जे सगळे प्राणी आहेत ना, या आर्थ्रोपोडामध्ये येतात. These animals have sensory organs like antennae or eyes. That means antennae means स्पृशा. झुरळासारखा जर आपण प्राणी पाहिला तर पुढच्या बाजूला असे मिशांसारखा भाग तुम्हाला दिसेल, त्याला म्हणतो स्पृशा, आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं अँटिनी. त्याचप्रमाणे अशा प्रकारचा एक त्यांना डोळे पण आहेत. त्यानंतर ऑर्गन ऑफ बॅलन्स, स्टॅटोसिस्ट्स, म्हणजे यांच्यामध्ये बॅलन्स करण्यासाठी, तोल सांभाळण्यासाठी ठराविक प्रकारची रचना त्या प्राण्यांच्या मध्ये असते. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे फर्टिलायझेशन इंटरनल फर्टिलायझेशन या प्राण्यांच्या शरीरामध्ये घडून येतं. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट और डायरेक्ट. वाढ जी आहे, वाढ ही त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे झालेली आपल्याला दिसून येते. हे उदाहरणं जर का आपण पाहिली तर उदाहरणं जर का पाहिली तर ॲपिस, बॉम्बेक्स, एनोफिलिस, लोक्युस्टा, लिम्युलस यासारखी उदाहरणं जी आहेत ही आपल्याला देता येतील. आणखी एक वैशिष्ट्य इथं राहिलं पहा, दे आर मोस्टली ओव्हिपॅरस. कम टू द नेक्स्ट फायलम, मोलुस्का. मोलुस्का मीन्स मृदू काय. मृदू म्हणजे मऊ, मृदू काय, मऊ त्वचा, ज्यांची त्वचा मऊ आहे अशा प्रकारचे प्राणी म्हणजे मोलुस्का. सोप्या भाषेमध्ये त्यासाठी मी सांगतोय मोलुस्का. तर या मोलुस्काची काय काय वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील ते आपण पाहू. कम टू द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मोलुस्का. दिस इज सेकंड लार्जेस्ट फायलम इन एनिमल किंगडम. That means so many type of animals are found in this phylum, and body of these animals is soft and slimy. Slimy म्हणजे त्याला आपण गुळगुळीत म्हणता येईल, गुळगुळीत असणारी आणि सॉफ्ट, मऊ असणारी अशा प्रकारचे शरीर या प्राण्यांचं आहे, आणि म्हणून सॉफ्ट अँड स्लिमी म्हटले आपण. हेन्स दे आर रेफर्ड ॲज ए मोलुस्क. म्हणून हे जे प्राणी आहे त्यांना मृदू काय म्हटलेलं आहे, कारण मृदू असणारे, मऊ असणारे. मोलुस्का म्हटलं का मऊ लगेच आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे,
आणि मऊ कोण आहे? गोगलगाय आहे किंवा पायला आहे किंवा ऑक्टोपस आहे. यांची उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर पटकन येतील आणि त्यानुसार तुम्हाला त्यांची कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते सांगता येतील. दीज ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल. हे जे प्राणी आहेत हे सुद्धा समुद्रामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये, गोड्या पाण्यामध्ये किंवा जमिनीवर सुद्धा राहणारे हे प्राणी आहेत. मोस्ट ऑफ ॲक्वॅटिक मोल्युस्कस आर मराईन बट फ्यू आर फ्रेश वॉटर रिव्हर्स टू. म्हणजे हे जे प्राणी आहेत हे बहुतेक समुद्रामध्ये असणारे आहेत, परंतु गोड्या पाण्यामध्ये सुद्धा काही राहणारे हे प्राणी आहेत. बॉडी ऑफ these animals is bilaterally symmetrical, triploblastic and organ system level of organization and coelomate. बॉडी जर आपण पाहिली तर द्विपार्श्व सममित प्रकारची यांची बॉडी आहे, त्रिस्तरीय आहे आणि अवयव संघटन प्रकारची रचना शरीराची आहे आणि सिलोमेट आहे. सत्य देहगुहा असणारी रचना या प्राण्यांची आपल्याला दिसून येते. बॉडी डिव्हिजिबल इंटू हेड, मस्क्युलर फूट and visceral hump and is covered by calcareous cell. आता शरीराची रचना जी आहे ती कशा प्रकारची आहे ते आपण समजावून घेऊया. पहा, तर शरीर कशा कशा प्रकारचं डिवायडेशन झालेलं आहे, कशा कशा प्रकारचं विभागलं गेलेलं आहे. त्यामध्ये आहेत तोंड, हेड, डोकं. इथं पहा, इथं आपण या गोगलगायीच्या बाबतीत पाहू, डोकं आहे. मस्क्युलर फूट, मस्क्युलर फूट, इथं जो मांसल तुम्हाला भाग दिसतोय ना, तो हा मांसल भाग, म्हणजे त्याला आपण म्हटलंय मस्क्युलर फूट. आणि व्हिसरल हम्प, या शंकवासारखा जो भाग दिसतोय तुम्हाला कॅल्क्युलियस मटेरियलचा, त्याच्या आतमध्ये जो भाग आहे त्याला म्हटलंय पहा व्हिसरल हम्प. आणि हे जे व्हिसरल हम्प आहे ते कशापासून तयार झालेलं आहे? त्याचे अवयव जे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अवयव या व्हिसरल हम्प मध्ये असतात. शंखाच्या आतमध्ये जे शरीर आहे त्याच्यामध्ये असतात. आणि हे आतलं शरीर कव्हर्ड केलेलं आहे कशानं? कॅल्क्युलियस जे सेल आहे, कठीण अशा प्रकारच्या कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार झालेले संरक्षण कवच जे आहे त्याला आपण संरक्षण कवच म्हणूया. संरक्षण कवचानं हे आतील अवयव जे आहे ते संस्रावित झालेले असतात. आणि म्हणून अशा प्रकारचं जे कवच आहे ते शरीराभोवती किंवा शरीरामध्ये असते आणि त्याचा उपयोग या आतील भागाचं संरक्षण करण्यासाठी होतो या कवचाचा. इट इज अनसेगमेंटेड ओव्हर व्हिसरल हम्प. मग आतमध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे वलय वगैरे आतमध्ये या प्राण्याचं आढळत नाही. मेंटल म्हणजे प्रावार त्याला म्हटलेलं आहे. पहा, अंतरांग संहती किंवा त्याला प्रावार म्हटलेलं आहे. या पटली संरचनेने आच्छादलेले असून ते प्रावार कठीण कॅल्शियम कार्बोनेट युक्त संरक्षण कवच संस्रावित करते. म्हणजे पहा, बाहेरच्या बाजूला हे जे दिसते ना तुम्हाला, याला मेंटल म्हटलेलं आहे. पहा, आपण जो समुद्राच्या किनारी तुम्ही सहलीला वगैरे कधी गेला तर तुम्ही पाहिले असेल, खूप असे छोटे छोटे शंख तुम्ही वाळूमधून तुम्ही गोळा केले असतील. गोगलगायीच्या वरती सुद्धा असं शंख तुम्ही पाहिला असेल, कवच पाहिला असेल, त्याला म्हणायचं मेंटल. हे जे मेंटल आहे ते सॉफ्ट असतं, स्पॉनी असतं आणि अशा प्रकारची स्किन त्या प्राण्याला लाभलेली असते. आणि मग हे जे आहे हे काय करतं, आतमधल्या भागाचं काय करतं, संरक्षण करतं. आणि कठीण असतं. हे कठीण असल्यामुळं प्राण्याचं संरक्षण या कठीण भागामुळं होतं, कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार झालेलं. त्यानंतर मेंटल कॅव्हिटी जी आहे, आतमध्ये असणारी पोकळी आहे, त्या पोकळीला म्हटलंय मेंटल कॅव्हिटी. स्पेस बिटवीन व्हिसरल हम्प अँड मेंटल. मग मेंटल आणि बाहेरचं मेंटल आणि आतमधलं जे व्हिसरल हम्प आहे या दोन्हींच्या मधल्या कॅव्हिटीला म्हटलंय मेंटल कॅव्हिटी. पोकळी जी आहे ते मधल्या त्याला म्हटले मेंटल कॅव्हिटी. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येईल, रेस्पिरेशन अँड एक्सक्रिशन बाय फिदर लाईक गिल्स इन मेंटल कॅव्हिटी. मग अशा प्रकारच्या या प्राण्यांच्या मध्ये श्वसन जे आहे ते श्वसन आणि उत्सर्जन जे आहे या प्राण्यांच्या मध्ये वेगवेगळ्या कल्ल्यांच्या द्वारे हे दिसून येतं. हेड हॅज सेन्सरी टेंटॅकल्स. या प्राण्यांच्या मध्ये टेंटॅकल्स म्हणजे शुंडके आपण पाहिलं होतं.
मग आपण हा जर ऑक्टोपस सारखा प्राणी पाहिला तर तुम्हाला असे टेंटॅकल्स इकडे दिसत आहेत पहा. मग डोक्याला काय आहेत, असे टेंटॅकल्स आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर गुगल गाय मध्ये सुद्धा तुम्हाला इथे दिसत आहेत पहा, इथं 2 पुढच्या बाजूला दिसत आहेत, टेंटॅकल्स आहे. हेड हॅज सेन्सरी टेंटॅकल. सेन्सरी म्हटल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे, सेन्सरी टेंटॅकल्स काय करत असतील बरं, काय करत असतील? अगदी बरोबर, ते काय करतात, सेन्सेशन करतात. समोरच्या जाणीव करून घेण्याचं काम, सेन्सेशन जे आहे त्या शुंडकांच्या द्वारे या प्राण्याला होत असतं. रेड्युला फाईल लाईक रेस्पिंग ऑर्गन फॉर फीडिंग. या प्राण्यांना रेड्युला लाईक रेस्पिंग ऑर्गन म्हटलंय पहा. म्हणजे रेड्युला सारखा भाग या प्राण्यांना अन्न ग्रहण करण्यासाठी असतो आणि त्याद्वारे अन्नाचं ग्रहण जे आहे ते ग्रहण हे प्राणी करतात. इथं ऑक्टोपस सारखा प्राणी आहे की या ऑक्टोपस मध्ये अशा प्रकारचा रेड्युला हा अवयव असतो जेणेकरून अन्न ग्रहण करणं त्याला सहज शक्य होतं. ऑल दीज एनिमल्स आर ओव्हिपॅरस, डायोसियस, हॅव इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. हे प्राणी सर्व एकलिंगी आहेत आणि डायोसियस आहेत. शिवाय त्यांची वाढ जी आहे ती स्पष्टपणे व्यवस्थितपणे स्पष्टपणे झालेली, सुस्पष्टपणे आपल्याला झालेली दिसून येते. ऑक्टोपस, स्नेल, पायला, त्यानंतर इथं आहे पहा पिंकटेडा यासारखी उदाहरणं लक्षात ठेवा आणि तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते तुम्हाला देता येईल. तर अशा प्रकारचा हा मोलुस्का संघ होता. त्यानंतरच्या पुढच्या आपण संघाकडे जाऊया. पुढचा जो संघ आहे तो आहे इकायनोडर्माटा. फायलम इकायनोडर्माटा, उच्चार लक्षात घ्या, इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच स्टार फिश आला पाहिजे पहा. सी स्टार, इथं लगेच उदाहरण इथं पहिल्यांदाच घेतले पहा मी. सी स्टार किंवा बिटल स्टार किंवा सी अर्चिन, ही यापैकी जे आपल्या पटकन लक्षात राहील ना ते आपण लक्षात ठेवायचं. ते सँड डॉलर आहे किंवा सी कुकुंबर आहे किंवा क्रिनॉइड आहे, यासारखी जी उदाहरणं आहेत त्यातलं हे सोपं आहे, स्टारफिश. इकायनोडर्माटा म्हटल्या लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे स्टारफिश. मग स्टारफिश आपल्या डोळ्यासमोर आला की स्टारफिशच्या विषयी किंवा या संघातील जी वैशिष्ट्ये आहेत ती तुम्हाला लगेच सांगता येतील. तर मग वैशिष्ट्ये आपण पाहूया. दीज ॲनिमल्स हॅव स्पायनी बॉडीड ऑर्गॅनिझम्स. या प्राण्यांच्या शरीरावरती आपल्याला स्पाइन्स दिसतात पहा. त्याला स्पायनी त्याच्यासाठी म्हटलंय पहा. म्हणजे त्यांचं शरीर जे आहे कॅल्शियम युक्त असणाऱ्या बाह्य कंकालांनी तयार झालेलं आहे. स्पायनी म्हटलं तर आपण काय म्हणूया, अशा काट्यासारखं आपण म्हणूया. तर काट्यासारखे अवयव सुद्धा या प्राण्यांच्या वरती असतात. बाह्य आवरण जे आहे, बाह्य कंकाल या प्राण्यांचं कशापासून तयार झाले, कॅल्शियम युक्त कंटकींचं बनलेलं असतं, त्याला स्पाइन्स म्हटलेलं आहे. किंवा प्लेट्स सुद्धा म्हटलेले आहे, पट्टिकांचं सुद्धा ऑसिल्स पासून तयार झालेलं असतं. तर अशा प्रकारचं कॅल्शियम कार्बोनेट पासून असणं तयार झालेलं हे स्पाइन्स या प्राण्यांच्या शरीरावरती असतात. त्यानंतर बाकीचं वैशिष्ट्य आपल्याला पाहता येतील. दीज ॲनिमल्स आर एक्सक्लुझिव्हली मराईन. सगळे जे प्राणी आहेत हे सगळे प्राणी मात्र कुठं आढळतात, समुद्रामध्ये आढळतात. हे सर्व प्राणी समुद्रामध्ये आढळतात. रेडियली सिमेट्रिकल इन ॲडल्ट बट बायलॅटरल सिमेट्रिकल इन लार्वल स्टेज. म्हणजे सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीमध्ये लार्वल स्टेजमध्ये ते बायलॅटरली सिमेट्रिकल असतात, द्विपार्श्विक सममित असतात. पण नंतर मात्र ते रेडियल सिमेट्री त्यांच्यामध्ये रेडियल सममिती जी आहे त्यांच्यामध्ये दिसून येते. ऑर्गन सिस्टीम लेव्हल ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये आहे. अवयव वेगवेगळे अवयव त्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळं काम करण्यासाठी आहे. तर महत्वाचं डोळ्यासमोर लगेच लक्षात ठेवा, स्पायनी म्हटलंय पहा मी. इथं पुन्हा त्याच गुणधर्माकडे जातोय.
कॅल्कॅरियस म्हणजे असं कठीण असं कवच असणारे कॅल्कॅरियस स्पाइन्स या प्राण्यांच्या शरीरावरती असतात. त्यांना काटे आपण आपल्या भाषेमध्ये म्हणूया. काटे या प्राण्यांच्या शरीरावरती असतात आणि कठीण असतात आणि म्हणून त्यांना काय म्हटलंय, इकायनोडर्म्स म्हटलेलं आहे. म्हणून त्यांना म्हणतात इकायनोडर्म्स. मग इकायनोडर्म्स म्हणजे कंटक चर्मी. मराठी शब्द इकायनोडर्म्सला म्हणतात कंटक चर्मी. म्हणून या प्राण्यांना इकायनोडर्माटा संघामध्ये इन्क्लूड केलेला आहे पहा. म्हणून इकायनोडर्माटा कंटक चर्मी स्पाइन्स. दे हॅव स्पाइन्स. नेक्स्ट पुढचं गुणधर्म आपण पाहूया. डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लीट. माउथ, व्हेंट्रल अँड एनस ऑन डॉर्सल साइड. म्हणजे या प्राण्यांच्या मध्ये चांगल्या प्रकारची पचन संस्था जी आहे ती चांगल्या प्रकारची पचन संस्था या प्राण्यांच्या मध्ये आपल्याला दिसून येते. मग तोंड आहे किंवा व्हेंट्रल कॅनॉल आहे किंवा एनस आहे, यासारखे सगळे पश्चिम बाजू डॉर्सल साइडला एनस पण आहे. म्हणजे सगळ्या प्रकारची पचन संस्था या प्राण्यांच्या मध्ये आपल्याला दिसून येते. फूड गॅदरिंग, रेस्पिरेशन, लोकोमोशन कॅरीड आउट बाय वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. म्हणजे अन्न पकडणं किंवा श्वसन करणं किंवा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाणं, लोकोमोशन, हे सगळं वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम जी आहे, वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम या प्राण्यांच्या मध्ये असते आणि व्हॅस्क्युलर सिस्टीमद्वारे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हे प्राणी पाण्यामध्ये जातात. एक्सक्रीट सिस्टीम इज अब्सेंट. उत्सर्जन संस्था या प्राण्यांच्या मध्ये नाही, हे लक्षात घ्या. उत्सर्जन संस्था या प्राण्यांच्या मध्ये नाही, एक्सक्रीट सिस्टीम या प्राण्यांच्या मध्ये नाही. मग जे पाणी ते आतमध्ये घेतात त्याच पाण्याच्या मधून जे टाकाऊ पदार्थ आहेत ते बाहेर टाकले जातात. पुढचं वैशिष्ट्य आहे फर्टिलायझेशन एक्सटर्नल. यांचं फर्टिलायझेशन मात्र इंटरनल नाही, एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे. बाहेर प्रजनन घडून येतं या प्राण्यांचं. डेव्हलपमेंट इनडायरेक्ट, दॅट मीन्स फ्री स्विमिंग लार्वा. जी वाढ आहे शरीराच्या बाहेर होते, कारण फर्टिलायझेशन जर शरीराच्या बाहेर आहे तर लार्वा जो आहे तो लार्वा पाण्यामध्ये इकडे तिकडे स्विम होतो आणि स्विम होता होताच या प्राण्याची वाढ होते. तर अशा प्रकारचे यांची उदाहरणं जी आहे ती उदाहरणं आपल्याला पाहता येतील. महत्वाचं उदाहरण जे आहे ते आहे स्टारफिश. या ठिकाणी स्टारफिश आहे. जेवढी उदाहरणं लक्षात ठेवता येतील तेवढी लक्षात ठेवा, परंतु असंही व्हायला नको की अनेक उदाहरणं आहेत आणि मग खूपच आपल्याला अवघड वाटायला लागले, गुंतागुंत वाटायला लागली. असं करून नाही घ्यायचं. आपल्याला कोणतं एकच किंवा दोन उदाहरणं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. इकायनोडर्माटा म्हटलं की लगेच स्टारफिश. मग इथं उदाहरणं दिलीत पहा. स्टारफिश आहे, बिटर स्टार्स आहेत, सी अर्चिन आहेत किंवा सँड डॉलर्स आहेत, सी कुकुंबर्स आहेत, क्रिनॉइड्स आहेत, त्यानंतर ॲस्टेरियस आहेत, कुकुमारिया आहे. यासारखी सगळे प्राणी जे आहेत या इकायनोडर्माटा संघामध्ये येतात. समजलं? अगदी सोपं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. समजावून घेतलं तर खूप सोपं आहे आणि तो फायलम एकदा आपल्या डोळ्यासमोर आला की आपल्याला त्याचं उदाहरण आठवलं की आपल्याला ताबडतोब त्याची वैशिष्ट्ये जी आहेत ती आपल्याला सांगता येतात. आणि हा जो भाग आपण पाहतोय विद्यार्थी मित्र हो, व्यवस्थित समजावून घ्या, कारण तो 10वी 11वी 12वी आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा जे तुम्ही नंतर देणार आहात, ॲनिमल क्लासिफिकेशन, कोणता संघ, कोणती उदाहरणं, त्याची वैशिष्ट्य ही त्यावेळेस तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या मध्ये विचारली जातात आणि त्यामुळं आपण खूप बारकाईने ही वैशिष्ट्ये समजावून घेतली पाहिजेत आणि लक्षात ठेवली पाहिजेत. ठीक आहे, ओके. चला आपण पुढचा जो संघ आहे पुढच्या संघाकडे जाऊया. अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी संघ, फायलम हेमिकॉर्डाटा. हेमिकॉर्डाटा म्हटलं विद्यार्थी मित्र हो की लगेच आपल्या डोळ्यासमोर हा प्राणी आला पाहिजे. बॅनॅलोग्लॉसस नाव आहे, बॅलॅनोग्लॉसस. बॅलॅनोग्लॉसस मी पुन्हा पुन्हा यासाठी उच्चारतोय की तुम्हाला त्याचे उच्चार जे आहेत ते तुम्हाला आले पाहिजेत. बॅनॅलोग्लॉसस. तर बॅनॅलोग्लॉसस तुमच्या एकदा का डोळ्यासमोर आला किंवा सॅकोग्लॉसस जर का तुमच्या डोळ्यासमोर आला तर तुमचे वैशिष्ट्ये जी आहेत ती तुम्हाला मांडणं लगेच सोयीस्कर होणार आहे. काय काय वैशिष्ट्ये आहेत या हेमिकॉर्डाटाची ते आपण पाहूया. दीज एनिमल्स हॅज स्मॉल वर्म लाईक ऑर्गॅनिझम्स. हे प्राणी कसे आहेत?
हे प्राणी कसे आहेत? छोट्या जंतासारखे दिसणारे हे प्राणी आहेत. छोट्या जंतासारखे दिसणारे हे प्राणी आहेत. These was earlier placed as a subphylum of phylum Chordata. म्हणजे हा कॉर्डाटा जो आहे ना, कॉर्डाटाच्या अगोदरचा हा फायलम आहे. याच्यानंतर कॉर्डाटाच आपल्याला पाहायचं. कॉर्डाटाच्या अगोदरचा येणारा असणारा हा फायलम आहे, म्हणून त्याला हेमी कॉर्डाटा म्हटलेलं आहे. मग शरीर कशा प्रकारचं आहे पहा, ते आपण पाहूया. बॉडी इज बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रिप्लोब्लास्टिक अँड सिलोमेट. विद्यार्थी मित्र हो, बरेचसे हे जे शब्द आहेत बऱ्याचशा फायलम मध्ये सारखे सारखे आलेले आहेत. मग त्यामुळं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कुठं सिलोमेट आहे, कुठं बायलॅटरल सिमेट्रिकल आहे आणि फरक कोणत्यामध्ये आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग एकमेकांच्या मध्ये ही वैशिष्ट्ये जायला नको. नेक्स्ट कॅरेक्टर इज बॉडी सिलेंड्रिकल. शरीर जे आहे ते शरीर कसं आहे? सिलेंड्रिकल आहे. बॉडी इज सिलेंड्रिकल, नलिकासारखं शरीर आहे. इथं भाग उघडा करून दाखवलेला आहे म्हणून तुम्हाला तसं वाटेल, तसं नाहीये. हा अशा नलिकासारखा, नळीसारखा शरीर या प्राण्याचं आहे. हॅज प्रोबोसिस, वरच्या बाजूला असणारं शुंड. प्रोबोसिस म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हणायचं शुंड. शरीर शांभृगाचा आणि त्याला उकार आणि अनुस्वार शुंड, प्रोबोसिस. त्यानंतर कॉलर अँड ट्रंक मध्ये इथं कॉलर दाखवलेले आहे. कॉलर, त्याला गळपट्टी म्हटलेलं आहे. गळपट्टी असते. आणि त्यानंतर पुढचा भाग आहे ट्रंक, म्हणजे प्रकांड म्हटलेला आहे. शरीराचा सगळा हा जो भाग आहे तो प्रकांड आहे. पूर्ण गळपट्टीपासून पुढचा जो राहिलेला भाग जो आहे ना, तो आहे प्रकांड. तर शरीराच्या वेगवेगळ्या भागामध्ये कशा प्रकारचं विभाजन झालेलं आहे ते लक्षात घ्या. प्रोबोसिस, कॉलर अँड ट्रंक. मग प्रोबोसिस हा वरचा भाग दिसतोय, असा टोकाचा भाग, त्याला शुंड म्हटलेला आहे. शुंड, गळपट्टी आणि प्रकांड या भागामध्ये शरीराची विभागणी झालेली आहे बॅनॅलोग्लासच्या किंवा या हेमिकॉर्डाटामध्ये असणाऱ्या प्राण्यांची. आणि सगळ्यात महत्वाचं की यांच्यामध्ये दे हॅव नोटोकॉर्ड ओनली ड्युरिंग एम्ब्रियोनिक पिरियड. सुरुवातीच्या भ्रूणावस्थेच्या कालावधीमध्ये फक्त त्यांच्यामध्ये आपल्याला मज्जारज्जू जो आहे, पृष्ठरज्जू जो आहे त्यांच्यामध्ये दिसून येतो. नंतर मात्र हा नोटोकॉर्ड आपल्याला दिसून येत नाही. रेस्पिरेशन बाय गिल्स, एक्सक्रिशन बाय प्रोबोसिस ग्लँड. यांच्यामध्ये एक्सक्रिशन जे आहे या प्रोबोसिस ग्लँड पासून होतं आणि कल्ल्यांच्या द्वारे श्वसन जे आहे ते यामध्ये होत असतं, या प्राण्यांच्या मध्ये होत असतं. These animals are unisexual. That means sexes are separate. And in these animals also external fertilization, indirect development. या प्राण्यांच्या मध्ये सुद्धा आपल्याला बाह्य स्वरूपाचं प्रजनन जे आहे ते घडून येतं. या ठिकाणी लक्षात घ्या, गिल्स म्हणजे काय? कल्लाविद्रे. कल्लाविद्रांच्या द्वारे या प्राण्यांच्या मध्ये श्वसन हे घडून येत असतं. हे प्राणी एकलिंगी आहेत, परंतु काही प्राण्यांच्या बाबतीत उभयलिंगी सुद्धा या प्राण्यांच्या मध्ये, या गटामध्ये येतात. बॅनॅलोग्लासस किंवा सॅकोग्लासस जे आहेत हे प्राणी यामध्ये येतात. आणि सगळ्यात महत्वाचं आणखी एक वैशिष्ट्य या प्राण्यांचं लक्षात ठेवा. ऑल दीज एनिमल्स आर बोरोईंग एनिमल्स. ऑल दीज एनिमल्स आर बोरोईंग एनिमल्स. These are marine animals and live in burrows in sand. burrows म्हणजे बीळ करून राहणारे. वाळूमध्ये ही प्राणी काय करतात? बीळ करतात आणि बीळ करून राहणारे हे प्राणी आहेत. तर अशा प्रकारचे बरोईन एनिमल्स हे या हेमिकॉर्डाटा गटामध्ये येणारे आहेत. विद्यार्थी मित्र हो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्राणीसृष्टीमध्ये असणारी उपसृष्टी, असमपृष्ठरज्जू, नॉन कॉर्डेट्स, सब किंगडम नॉन कॉर्डेट्स या संघाचा, या सृष्टीचा आपण विचार केलेला आहे. आणि या उपसृष्टीमध्ये येणारे जे 10 संघ आहेत यांचा अभ्यास आपण आज केलेला आहे. तर विद्यार्थी मित्र, हे सगळे 10चे 10 संघ लक्षात ठेवा
त्यांची उदाहरणं लक्षात ठेवा आणि त्यांची वैशिष्ट्ये लक्षात ठेवा. यानंतरच्या व्हिडिओमध्ये मात्र आपण समपृष्ठरज्जू जो गट आहे, उपसृष्टी समपृष्ठरज्जू, या उपसृष्टी समपृष्ठरज्जू सृष्टीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर नक्कीच शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.